सिन्नर परिसरात रात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनातून डिझेलची चोरी करणारी चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केली आहे। आरोपीकडून एक राखाडी रंगाची होंडा कार तसेच प्लास्टिकच्या 6 बॅरलमध्ये 155 लिटर डिझेल असा एकूण 4,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित हे सिन्नर शिर्डी रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पाथरे शिवारात सापळा रचून दोघा आरोपींना शिताफीने अटक केली। कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण राहणार घणसोली तालुका ठन्ने हल्ली राणा श्रीरामनगर शिर्डी तसेच किशोर भाऊसाहेब खरात राणा सावळीवीर असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी डिझेल चोरून नेलं होतं। तसंच सिन्नर शिर्डी महामार्ग समृद्धी टोलनाका परिसरात उभ्या असणाऱ्या मालवाहू ट्रकमधून डिझेल चोरी जाण्याचे प्रकार घडत होते। वरील गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई केली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदार अजय भोसले राहणार श्रीरामनगर शिर्डी यांच्यासोबत मिळून गोंदे समृद्धी महामार्ग टोलनाका परिसर सिन्नर शिर्डी महामार्ग सिन्नर शहर अशा ठिकाणून उभ्या असलेल्या ट्रकांमधून डिझेल चोरी केल्याची कबुली दिली। यातील आरोपी कृष्णा चव्हाण सराईत गुन्हेगार असून यापूर्वी सिन्नर पोलीस ठाण्याकडील डिझेल चोरीच्या गुन्ह्यात फरार होता। तसेच त्याच्यावर कोपरखैरणे शिवाजीनगर अंबरनाथ ईस्ट तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलिबिले, प्रदीप बहिरम, प्रकाश कासार यांच्या पथकानं केली। जनमत लाईव्ह न्यूज करता सिन्नर नाशिकहून शरद शेळके यांची रिपोर्ट।